ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की सायली, तुम्ही दिव्यावरती हात ठेवून काय म्हणालात? तर सायली म्हणते, तुम्हीच म्हणाला होतात ना की घरच्यांना जर समजलं तर आपल्याला देवळात जाऊन विधिवत लग्न करायचं, आणि आपण ते केलं ना? तर अर्जुन म्हणतो हो हो. अर्जुन म्हणतो की नाही, पण त्यानंतर तुम्ही जे बोललात ना तेव्हा काय म्हणालात? पटकन आता सायली डोक्याला हात लावत बाजूला येते, तर अर्जुन पुन्हा सायलीकडे येत म्हणतो की मिसेस सायली, सांगा ना तुम्ही काय म्हणालात? सायली म्हणते की दुसरं मी काय म्हणणार होते, पूर्ण आजीने तर मला कोंडीतच पकडलं होतं. सायली म्हणते की मला तर काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होतं ना? तर अर्जुन म्हणतो राईट, पण देवासमोर असं दिव्यावर हात ठेवून? अर्जुन म्हणतो तुम्ही काय म्हटला की तुमचं माझ्यावर प्रेम? तेव्हा सायली म्हणते की मला नाही माहिती, आणि त्यावेळेस मला जे सुचलं ते मी बोलले. सायली म्हणते मीच काय बोलत होते ते मलाच कळत नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके सायली. तेव्हा आता सायली म्हणते की मला कळत होतं की मी माझ्या देवाची शपथ घेते, आणि अशा वेळी माझ्या तोंडातून नकळत असं काही निघून जाणं याची मला काय खात्री होती, असं आता सायली विचार करते. सायली म्हणते की आता मी अजून कोणती वाट बघते, खरंच मी यांच्या प्रेमात पडले. तर आता इकडे पूर्णाई ही चैतन्याला कॉल करून फोन ठेवते. तेव्हा बोट करत तन्वी म्हणते की पूर्णाई, चैतन्य काय म्हणाला? अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हेच म्हणाला ना तो? दात ओठ खाऊन आता पूर्णाई ही तन्वी समोर येते आणि म्हणते की अजिबात नाही, चैतन्याने मला सांगितलं की अर्जुन आणि सायलीचं लग्न खरं आहे म्हणून. अर्जुन आणि सायली एकमेकांवरती खूप प्रेम करतात असं त्याने मला सांगितलं, आणि परत जर तुम्ही माझ्या नातवावरती असे काही आरोप करताल ना तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही, असे आता पूर्णाई ही ठणकावून अस्मिता आणि तन्वीला बोलते. तन्वी म्हणते की पूर्णाई, खरंच फोनवर चैतन्य मला असं म्हणाला होता? तेव्हा पूर्णाई म्हणते फोनवर माझे काय कान वाजले होते का? लगेचच पूर्णाई म्हणते तन्वी, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, मला माहिती आहे तुला सायलीचा राग येतो म्हणून, पण तेव्हा त्या सायलीवर असा आरोप करायचा काय? तुम्ही दोघी तिच्या विरुद्ध काहीतरी चाड्या रचाल आणि मी ऐकेल असं होणार नाही, आता कळलं का तुम्हाला? असे आता पूर्णाई दोघींनाही ठणकावून बोलते. पूर्णाई म्हणते तन्वी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, याचा तू गैरफायदा घेऊ नकोस बरं का? मोठ्याने पूर्णाई म्हणते की निघा आता. तर कानातून धूर निघत तन्वी आणि अस्मिता तिथून निघून जातात. इकडे आता सकाळी अर्जुन कामावर जाण्यासाठी त्याचे आवरतो आणि सायलीकडे बघत म्हणतो की मिसेस सायली, तेवढ्या फाईल द्या ना मला. तर सायली अर्जुनला त्या फाईल देते, तर अर्जुन आता सायलीचे आभार मानतो. इकडे आता सायलीच्या डोळ्यासमोर तिने कशी शपथ घेतली ते आठवतं. सायली म्हटलेली असते की मी शपथ घेते, माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे आणि आयुष्यभर ते राहील. हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. तर अर्जुन आता सायलीला म्हणतो मी निघतोय बरं का, मला डबा नकोय, आज लंचमध्ये माझी मीटिंग आहे ना, परवा हिअरिंग आहे, तेव्हा आम्ही एकत्र लंच करणार आहोत, असे अर्जुन सायलीला बोलतो. अर्जुन म्हणतो आज खूप काम आहे, तेव्हा यायला सुद्धा मला उशीर होईल बरं का. पण सायली काही एक बोलत नसते. हळूच आता अर्जुन आता सायलीकडे येत म्हणतो की तुम्ही ठीक आहात ना सायली? म्हणजे तुम्ही काही बोलत नाही आहात, आणि आज माझ्याकडे तुम्ही बघत पण नाहीये, काय झालंय सायली? सायली म्हणते इथे खूप कामं पडलीत आणि इथलं आवरून मला खाली स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. तेवढ्यात आता मोबाईल घेत मी निघतो बाय, असे करत अर्जुन पुन्हा अवाक होऊन आता बाहेर निघून जातो. त्यानंतर आता सायली कॉटवर बसते आणि म्हणते की मी खरंच वेड्यासारखी वागायला लागली का, आणि हे सर्व काय चाललंय? इकडे आता अर्जुन हा बाहेर येतो आणि गार्डनमधल्या झाडाच्या पाठीमागे मोबाईल काढून त्याच्या मोबाईलमधील सिम बदलतो. इकडे आता चैतन्य हा एकटक बसून विचार करत असतो, आणि अर्जुनने आपली भेट घेऊन मी सायलीच्या प्रेमात पडलो हे कसे आपल्याला सांगितलं, हे सर्व आता चैतन्याच्या डोळ्यासमोर येऊन आठवत असते. अर्जुनने सांगितलेले असते की आता आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरूया, आणि सायली मला माझ्या लाईफ मध्ये कायमची हवी आहे, हे चैतन्याला आठवते. अर्जुनने चैतन्याचा हात हातात धरलेला असतो, आणि अर्जुन म्हणतो की मला त्यांचा हात असा हातात धरायचा आहे आणि म्हणायचं की आय लव्ह यू सायली. हे सर्व आता चैतन्याच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मी काय माती खाल्ली, आणि नाही, मला हे अर्जुनला सांगावंच लागेल, आणि अर्जुन किती जरी चिडला आणि मला बोलला तर ऐकून घ्यावंच लागेल. इकडे आता साक्षी सुद्धा चैतन्य समोर बसलेली असते. तेवढ्यात अर्जुन आता चैतन्याला कॉल करतो, तर चैतन्याचा मोबाईल हा टेबलवर असतो. तर रिंग वाजत असलेली बघून साक्षी चैतन्याकडे बघते, तर चैतन्य हा विचारात गडलेला असतो. तर आता चैतन्याचे लक्ष नसतात साक्षी आता चैतन्याचा कॉल घेते आणि नंबर बघते, पण अननोन नंबर असल्यामुळे साक्षी ही चैतन्याला डवचत म्हणते की हे बघ चैतन्य, तुझा कॉल येतोय, अननोन नंबर आहे. तर लगेचच हॅलो करत अर्जुन म्हणतो की चैतन्य, मी अर्जुन बोलतोय. तर चैतन्याला लगेच अर्जुन म्हणतो की मी नवीन नंबर घेतलाय तुझ्या, कुठे तरी हा नंबर सेव्ह करून घे.
तर लगेच चैतन्य म्हणतो, बोल ना पंकज. हा रे, माझ्याकडे तुझा हा नंबर सेव्ह नव्हता, मी सेव्ह करून ठेवील. तर लगेचच अर्जुन विचार करत म्हणतो, म्हणजे तिथे कोणीतरी आहे. तर लगेच चैतन्य म्हणतो, साक्षी, आणि मी तुला माझ्या एंगेजमेंटला खूप खूप मिस केलं रे. तर लगेच अर्जुन म्हणतो, म्हणजे साक्षी तुझ्याबरोबर आहे. तर चैतन्य म्हणतो, हा. तर लगेचच अर्जुन म्हणतो, मी नंतर फोन करू का? तर चैतन्य म्हणतो, नाही नाही रे, माझ्या मित्रांसोबत बोलायला लागलो ना, ती अजिबात इन्सिक्युअर नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो की तुझ्या या नाटक्या प्रेमाला जरा बाजूला ठेव. माझ्या घरात आता खऱ्या प्रेमाची भेळपुरी व्हायला लागली. चैतन्य म्हणतो, काय? तर अर्जुन म्हणतो, माहीत नाही पूर्णाजीला काय झालंय. तिने ना मिस सायलीला देवासमोर शपथ घ्यायला लावली आणि आमचं खरं लग्न आहे का हे विचारलं. आणि अर्जुन म्हणतो, मिसेस सायली त्या बिचाऱ्या काय करतात, त्यांनी देवासमोर त्यांना सगळं खरं बोलावं लागलं. अर्जुन म्हणतो, मला एक कळत नाही रे, पूर्णाजी आमच्यावर डाऊट का घ्यायला लागल्यात. ते ऐकून चैतन्य विचार करतो की याचं कारण मला माहिती आहे अर्जुन, आणि मी तुला ते आता कसं सांगू, असा आता चैतन्य विचार करतो. अर्जुन म्हणतो की राईट, त्या दिवशी तन्वी तिथे होती, मला वाटतं तन्वीनेच पूर्णाजीला काहीतरी सांगितलं असेल. अर्जुन विचार करत म्हणतो की पण तन्वीला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काहीच माहिती नाहीये. तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की हो, अरे पंकज मला माहिती आहे. तर अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे? तर लगेचच साक्षीकडे बघत चैतन्य म्हणतो की हो, आमच्या एंगेजमेंटबद्दल सर्व डिटेल्स मी तुला देतो आणि भेटायलाही येतो. तर आता अर्जुन म्हणतो की आता मी ऑफिसला चाललो आहे, साक्षीमुळे तुला बोलता येत नाही ना, मग तू ऑफिसलाच येऊन भेट. तर लगेच चैतन्य म्हणतो, ओके पंकज, सी यू, मी येतोय. इकडे आता सायली किचनमध्ये काम करत असताना कल्पना बसलेली असते आणि विमलला म्हणते की काल अचानक पूर्णाला काय झालं. त्यांनी डायरेक्ट अर्जुन आणि सायलीच्या प्रेमावरतीच विश्वासघात करून संशय घेतला आणि त्यांचं प्रेम आपल्याला दिसण्यासाठी देवाची शपथ का घ्यावी लागली असे विमल कल्पनाला बोलते. आता त्यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे छोट्या गोष्टीतून आपल्याला दिसतंय ना. ते ऐकून अस्मिता म्हणते, म्हणजे यात काय पूर्णाजीची चूक होती काय? अगं, यांच्या प्रेमाला तू फसली असशील मम्मा, पण पूर्णाजी फसणार नाही. तेव्हा सायली म्हणते की मी कुणाचीच फसवणूक करत नाहीये अस्मिताई. तेव्हा कल्पना म्हणते, सायली तू हिच्या उत्तराला देऊ नकोस उत्तर. कल्पना म्हणते की अस्मिता, सायलीने जेव्हा देवासमोर शपथ घेतली ना, तेव्हाच पूर्णाला कळलं की हिचं प्रेम खरं आहे म्हणून. कल्पना म्हणते की अस्मिता, तुला सायली आणि अर्जुनचं छोट्या गोष्टीमधून प्रेम दिसत नाही का? अस्मिता म्हणते, कुठल्या गोष्टी, मला काहीच नाही आठवत. कल्पना म्हणते की जेव्हा महिपतचे लोक अर्जुनला डांबून ठेवत होते ना, तेव्हा सायलीने जीवावर उदार होऊन अर्जुनचा जीव वाचवला अस्मिता. आणि जेव्हा सायलीला किडनॅप केलं होतं तेव्हा अर्जुन तिच्या मदतीला धावला होता. कल्पना म्हणते की प्रेम म्हणजे अजून वेगळं काय असतं अस्मिता. तेव्हा सायली ते बोलणे ऐकून खूप आनंदी झालेली असते. कल्पना म्हणते की जेव्हा दुसऱ्यावरची संकट आपण आपल्यावरती झेलतो आणि जेव्हा आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करतो आणि जेव्हा आपण त्याच्या आनंदात आपला आनंद मानतो, तेव्हा ते फक्त प्रेम असतं अस्मिता, प्रेम. ते ऐकून सायलीला खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ समजलेला असतो आणि आपल्याला सुद्धा अर्जुनवर प्रेम झाल्याची आता सायलीची खात्री झालेली असते आणि कळालेली सुद्धा असते. तर कल्पना म्हणते, याचाच अर्थ सायलीचा अर्जुनवरती अगदी मनापासून अथांग प्रेम आहे. आणि लगेचच खुश होऊन सायली तिच्याच आनंदामध्ये वेडी होऊन पायऱ्या चढत वर निघून जाऊ लागते. तर कल्पना विमल सायलीला हाक मारतात आणि म्हणते, काय झालं? तर सायली कुणाचंही काही न ऐकता वर निघून जाते आणि तेही हसत. तर कल्पना म्हणते की अस्मिता, तुला बोलायची काही अक्कल आहे की नाही? सायली समोर कशाला असं बोललीस? पटकन आता सायली बेडरूममध्ये येऊन दरवाजा बंद करते आणि आपण अर्जुन जात असताना प्रेमाने अर्जुनला कशी हाक मारली हे सर्व आता सायलीला आठवतं. तेव्हा आता तन्वी ही रंग लावण्यासाठी अर्जुनकडे आलेली असते. तेव्हा पहिला रंग मी अर्जुनलाच लावणार असे म्हणत तन्वी जेव्हा अर्जुनला रंग लावू लागते, तेव्हा आता अर्जुन कसा तन्वीचा हात धरतो. अर्जुनने तन्वीला सांगितलेले असते की इथे मी फक्त माझ्या बायकोसाठी आलो आणि बायकोच्या हातातूनच रंग लावून घेणार आहे. आणि आपण कसं मग तन्वीला ढकलून दिलं आणि आपल्या हाताने कसा अर्जुनला रंग लावला हे सायलीला आठवते. अर्जुनने आपले पाय कसे पाण्यात घातले आणि आपल्याला कसा प्रेमाने मलम लावला हे देखील आता अर्जुनच्या आणि सायलीच्या डोळ्यासमोर येते. अर्जुनने प्रेमामध्ये जे काही केलं ते सर्व आठवणी आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ते सर्व आठवण आता सायली आनंदाने हरवून गेलेली असते. तर आता सायलीच्या डोळ्यासमोर कल्पनाचे बोलणे आठवते. कल्पनाने सांगितलेले असते, ज्यावेळेस आपण दुसऱ्याचा विचार करतो त्यावेळेस आपण दुसऱ्यावरचे संकट आपल्या अंगावरती घेतो आणि त्याच्याच आनंदात आपला आनंद मानतो, यालाच तर प्रेम म्हणतात. हे बोलणे आता सायलीला आठवते आणि आपला चेहरा झाकवत आनंदाने हसत सायली म्हणते, मी यांच्या प्रेमात पडले
आणि लगेच आता सायली अर्जुनचा फोटो आपल्या हातात घेते आणि लगेच प्रेमाने सायली आता अर्जुनचा तो फोटो आपल्या छातीशी कवटाळते. लगेचच तो फोटो टेबलवर ठेवत सायली ही त्या फोटो समोर येते आणि हसतच म्हणते की अहो मी तुमच्या प्रेमात पडले आणि सायलीला अजून चूर झालेली असते. इकडे आता तन्वी ही साक्षीकडे येते आणि म्हणते की त्या सायलीने देवासमोर शपथ घेऊन सांगितलं की त्यांचं लग्न खरं आहे म्हणून. तेव्हा साक्षी म्हणते की त्या सायलीने देवासमोर शपथ घेऊ दे नाही तर कोणासमोरही, पण त्यांचं लग्न खोटं आहे याची मी तुला खात्रीने ग्वाही देते. इकडे आता अर्जुन हा चैतन्याला बोलावून चैतन्य तिथे येताच आता चैतन्य त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे सर्व सत्य मी साक्षीला सांगितल्याचे आता चैतन्य अर्जुनला बोलतो. तेव्हा अर्जुनला राग येतो आणि अर्जुन म्हणतो की एवढी मोठी गोष्ट तू साक्षीला सांगितलीच कशी? माझा तुझ्यावर खूप विश्वास होता चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्यासाठी आता मी सुद्धा कुणालसारखं. तर लगेचच अर्जुन चैतन्याच्या कानाखाली मारतो. इकडे आता सायली ही खूप आनंदी झालेली असते आणि प्रेमाने कल्पनाकडे येत कल्पनाला मिठी मारते आणि म्हणते की आई आज मी खूप खुश आहे आणि मला खूप आनंद झाला आहे आणि मला खूप वेगळं वाटतंय. सायली म्हणते की आणि मला एवढं छान कधीच वाटलं नव्हतं. तर आता सायलीने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली आता कल्पना सगट दिलेली असते. तेव्हा आता सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.